कर बाळा, काहीतरी दानधर्म कर. नाही बाबा, समोर जा. अरे धोंड्याच्या महिन्यामध्ये असं घरामध्ये राबायचं, मनामधलं दुःख कायम मनामध्येच ठेवायचं. बायको करते आराम, तू हाती घेतो झाडू आणि तिकडं सासरवाडीत रसाळ्या हाणतोय तुझा सख्खा साडू. बोल, चूक की बरोबर? नाही, माझ्या मनात कोणतं दुःख नाही बाबा. अरे धोंड्याचा महिना सरत आलाय, जावई म्हणून तू हरत आलाय. सासऱ्याचा साधा तुला कॉलही नाही आणि तिकडे तो साडूला सोनं करत आलाय. बोल बाळा, चूक की बरोबर? बरोबर बाबा, बरोबर आहे. बायकोला तुझ्या काहीच ताण नाही, तरी सुद्धा सासरवाडीत तुला कवडीचा मान नाही. साडूच्याच मागे पुढे करतात सगळे, तुझ्या चांगुलपणाची त्यांना जाण नाही. बोल बाळा, चूक की बरोबर? बाबा मी काय करू सांगा ना बाबा. मी सगळ्याचं सगळं करतो, पण कोणीच मला रिस्पेक्ट देत नाही बाबा. अरे जरी तुला खाण्यासाठी 2 वेळची भाकर आहे, विसरू नकोस साडू तुझा सरकारी नोकर आहे. स्वभाव त्याचा वाईट, पण राहणं त्याचं ताईट. तू मात्र प्रायव्हेट कंपनीत करतोस शिफ्ट नाईट. बोल बाळा, चूक की बरोबर? माझं काही चुकतं का बाबा? बाळा तू चुकीचा नाहीस, समाज आपला चुकतो आहे. खोट्याच्या हव्यासा पायी खऱ्याला तो मुक्त आहे. पद पैसा प्रतिष्ठेच्या मागे पळतात सगळे, मनाने चांगला माणूस मात्र उपेक्षितच जगतो आहे. बोल बाळा, चूक की बरोबर? बरोबर आहे बाबा. मग मी काय करू? विचार जास्त करू नको, चांगुलपणा सोडू नको. भुकणारे भुकत राहतील, स्वभाव तुझा मोडू नको. एक दिवस साऱ्यांनाच कळेल तुझी किंमत, तोपर्यंत बाळा तू हरू नकोस हिंमत. तुझ्या मागे पळत येईल नातेवाईकांचा लोंढा, त्या दिवशी खऱ्या अर्थाने होईल तुझा धोंडा. आणखी काय करू बाबा मी? इन्कम टॅक्स भरत राहा, चांगले कर्म करत राहा. इंस्टाग्रामवर मला नेहमी फॉलो करत राहा. @बाबा ज्ञान ठोके. करतील सगळं ओके, बाबा ज्ञान ठोके.